रामकृष्ण हरी. शुद्धं भागवतस्यान्नं शुद्धं भागीरथी जनम शुद्धं विष्णुपदध्यानं शुद्धं एकादशी व्रतम. कार्तिक कृष्ण एकादशी म्हणजेच रमा एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपण अनेक असणाऱ्या एकादशींची व्रतकथा या ठिकाणी श्रवण करत आहोत. त्याच पद्धतीनं कार्तिक वद्य एकादशीची व्रतकथा आपण आज श्रवण करणार आहे. कार्तिक शुद्ध एकादशीनंतर येणारी कृष्ण पक्षातील ही एकादशी हिला रमा एकादशी असं म्हटलं जातं. या एकादशीला जे व्रत करतात, एकादशीच्या व्रतामध्ये जे व्रतस्थ राहतात त्या व्यक्तींना मृत्यू पक्षात एक अलौकिक अशा पद्धतीचं साम्राज्य प्राप्त होतं. एवढंच नाही तर जे शारीरिकदृष्ट्या सबल नाहीत अशा व्यक्तींना शारीरिक सबलता प्राप्त करून देणारं हे एकादशीचं व्रत आहे. नारद महाराज भगवंताकडे गेले. त्या ठिकाणी युधिष्ठिर महाराज सुद्धा होते आणि त्या असणाऱ्या युधिष्ठिर महाराजांनी नारद महाराजांना नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर भगवंताच्या समवेतच असणाऱ्या त्या नारदांना त्यांनी प्रश्न विचारला. नारद महाराज, आपलं येणं कशामुळं झालं भगवंताकडं कशामुळं येणं झालं असं म्हटल्याबरोबर नारद महाराजांनी सांगितलं की उद्या रमा एकादशी आहे आणि त्या एकादशीच्या संदर्भामध्ये भगवंतानी आमच्या असणाऱ्या शिबिरामध्ये ज्या ठिकाणी संतसंग चालू आहे त्या वैष्णवांच्या घरी रात्री जागरासाठी यावं यासाठी निमंत्रित करण्यासाठी मी आलेलो आहे असं म्हटल्याबरोबर त्या असणाऱ्या युधिष्ठिरांना आनंद झाला. धर्मराज युधिष्ठिरांनी नारदांना प्रश्न विचारला, या एकादशीचं नाव काय, या एकादशीचं व्रत कसं करावं आणि या एकादशीच्या या व्रत केल्यानंतर कोणत्या पद्धतीच्या पुण्याची प्राप्ती होते. आता एवढे सगळे प्रश्न एकत्र विचारल्याबरोबर नारदांनी एकेका प्रश्नांचं उत्तर द्यायला सुरुवात केलं. युधिष्ठिरा, तुला ज्ञात आहे की एकादशी ही प्रतिपक्षामध्ये एक येते आणि ही कार्तिक वद्य पक्षामध्ये जी एकादशी येते तिला रमा एकादशी असं नाव आहे. आता रमा हे भगवती आईसाहेबांचं सुद्धा नाव आहे आणि भगवंताच्या या एकादशीला ही रमा नाव आहे. म्हणून व्रतस्थ राहत असताना भगवती आईसाहेबांसहितच भगवंताची सुद्धा त्या ठिकाणी पूजा करायची. आपल्या घरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती असेल, आपल्या घरामध्ये रामसीतेची मूर्ती असेल, आपल्या घरामध्ये ज्या कुलदेवीची आणि कुलदेवतेची प्रतिमा असेल, ह्या दोन्हीही प्रतिमांना एकत्रित पद्धतीने अभिषेक करावा, एकत्रित पद्धतीने त्यांचं पूजा करावी. विशेषत्वानं सांगितलं की रमा एकादशीमध्ये देव आणि देवी अशा पद्धतीचा भेद नाही आणि भेद नसल्यामुळे तुम्ही काय करायचं आहे तर एकत्रित पद्धतीनं दोघांची पूजा करायची, एकत्रित पद्धतीने उपासना करायची. आपण प्रत्येक देवतेला वेगवेगळ्या पद्धतीची फुलं वाहत असतो, वेगवेगळे हार त्या ठिकाणी वाहत असतो. पण या एकादशीला मात्र दोघांना मिळून एकच हार, अद्वैत पद्धतीचा लक्षणाची या ठिकाणी एकच हार दोघांना गुंफायचा आहे, एकच हार दोघांच्यामध्ये तो घालायचा आहे आणि भगवती आईसाहेबांची आणि भगवंताची एकत्रित पद्धतीनं त्या ठिकाणी पूजा करायची. ती पूजा झाल्यानंतर सगळं आपल्या घरामध्ये ज्या ज्या व्यक्ती असतील त्या व्यक्तींना व्रतस्थ राहायला सांगायचे, एकादशी व्रत करायचे. आता कसं एकादशी व्रत करायचं हे आपण अनेक असणाऱ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्या पद्धतीनं एकादशीला व्रतस्थ राहायचं. या एकादशीला विष्णू सहस्त्रनामासहित लक्ष्मी सहस्त्रनामाचा किंवा भगवंताच्या स्तोत्रासहित आईसाहेबांच्या स्तोत्रांचं उच्चारण करायचं आणि रात्रभर
जमेल त्या पद्धतीनं, शरीराला मानवेल त्या पद्धतीनं जागर करायचं. सकाळी उठायचं, या दोघांचीही पुन्हा एकत्रित पद्धतीनं पूजा करायची, नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतर आपण आपलं एकादशी व्रत सोडायचं. अशा पद्धतीनं या एकादशीमध्ये व्रतस्थ राहायला पाहिजे. याची व्रतकथा सांगताना अशी व्रतकथा सांगितलेली आहे. मुचकुंद नावाचा एक राजा होता. त्या राजाला चंद्रभागा नावाची एक कन्या होती. या चंद्रभागेचा आणि मुचकुंद राजांचा दोघांचाही भगवान श्रीहरी विष्णूवर आत्यंतिक विश्वास होता. एवढंच नाही तर त्या मुचकुंद राजाच्या राज्यामध्ये जेवढे व्यक्ती होत्या, जेवढे प्रजाजन होते, ते सर्वच्या सर्व या असणाऱ्या हरिभक्तीमध्ये रममाण होते. आणि असं असल्यामुळं राजा एकादशी कधी आहे त्या संबंधानं एक दौंडी देतो की उद्या एकादशी आहे. सगळे गावातील लोक, सगळे प्रजाजन एकादशीच्या त्या व्रतामध्ये सम्मिलित होतात. रात्री कीर्तनादी कार्यक्रम करतात आणि दुसऱ्या दिवशी ते व्रत सांगता स्वरूपाला नेतात. अशा पद्धतीने सगळे प्रजाजन वागत होते. या चंद्रभागेचा विवाह मुचकुंद राजाचा असणारा मित्र चंद्रसेन याच्या मुलाशी, शोभनाशी करून दिला जातो. शोभन एका ठिकाणी युद्धाला जातो. युद्धाला गेल्यानंतर त्या ठिकाणी युद्धामध्ये त्याचा विजय होतो, परंतु तो क्षतिग्रस्त अशा स्वरूपाचा होतो, जखमी होतो. जखमी झाल्यानंतर जे शरीरातील रक्त आहे ते बऱ्याच पद्धतीने वाहून गेल्यामुळं त्याला अशक्तपणा येतो आणि विश्रांतीसाठी म्हणून तो या मुचकुंद राजाच्या नगरीमध्ये येतो. जावाई आलेला आहे हे बघितल्यानंतर मुचकुंदाला आनंद होतो. चंद्रभागेसहित जावयाचं, शोभनाचं तो स्वागत करतो. स्वागत झाल्यानंतर अचानक दौंडीचा आवाज त्याच्या कानावर येतो, चंद्रभागेच्या कानावर येतो आणि तो असतो म्हणजे एकादशीची दौंडी. संपूर्ण असणाऱ्या त्या राज्यामध्ये एकादशीच्या दिवशी दौंडी दिली जाते की उद्या एकादशी आहे आणि सर्वांनी एकादशीचं व्रतस्थ राहायचं आहे. हे ऐकल्यानंतर शोभन चंद्रभागेला म्हणतो की मी शारीरिकदृष्ट्या सध्या एकादशी करण्यामध्ये, व्रतस्थ राहण्यामध्ये सबल नाही. असं ऐकल्यानंतर चंद्रभागा लगेच त्याच्या प्रस्थानाची व्यवस्था करते. ते सांगते की तुम्ही इथून प्रस्थान करा, तुम्ही दुसऱ्या नगरामध्ये जावा, एक दिवस राहावा आणि पुन्हा आपल्या नगरामध्ये या. म्हणजे एकादशी जे सर्व असणारे या नगरातील प्रजाजन व्रतस्थ असतात त्या पद्धतीनं सर्वांचं व्रतही होईल आणि दुसरं तुम्हालाही तुमच्या शारीरिक अक्षमतेमुळे जे एकादशीच्या व्रताचा त्रास होणार आहे तो होणार नाही. परंतु हा जो शोभन असतो, हा शोभन म्हणतो की नाही, मी इथंच राहणार आणि एकादशीचा व्रतस्थ राहणार. चंद्रभागा वेगवेगळ्या पद्धतीनं तिला मनवायचा प्रयत्न करते की आजारी व्यक्तींनी व्रतस्थ राहू नये असा शास्त्रामध्ये नियम आहे. तुम्ही व्रत केलंच पाहिजे अशा पद्धतीनं कोणती भूमिका नाही. तुम्ही व्रतस्थ राहिला नाही तरी चालेल. तरीसुद्धा शोभन मात्र त्या गोष्टींचा विचार करत नाही. शोभन त्या ठिकाणी एकादशीच्या व्रतामध्ये रममाण होतो. दिवसभर व्रत केल्यानंतर रात्री जागराला बसतो. जागराला बसल्यानंतर अचानक त्याला त्रास सुरू होतो आणि पहाटेच्या वेळी, जागराच्या समाप्तीच्या वेळी हा असणारा शोभन मुचकुंदाचा जावाई हा गतप्राण होतो. गतप्राण झाल्यानंतर भव्य अशा पद्धतीचं दिव्य एक विमान त्या ठिकाणी येतं आणि सबंध सगळ्या वैष्णवांच्या माध्यमातून त्या विमानामध्ये बसून हा शोभन नावाचा असणारा व्यक्ती, चंद्रसेनचा मुलगा, चंद्रभागेचा असणारा पती हा उत्तम गतीला प्राप्त होतो. चंद्रभागा शोक करू लागते, तरीसुद्धा अंतःकरणामध्ये एक विशेष पद्धतीचा आनंद असतो की व्रतस्थ असताना आपल्या असणाऱ्या पतीने देहत्याग केला.
त्याचा आनंद आहे. आणि आनंद असल्यामुळे काही वर्षानंतर ज्यावेळी मंदराचल नावाच्या डोंगरावर पर्वतावर एक व्यक्ती पाहते, तर शोभनाला त्या मंदराचलाचं राज्य हे कुणी दिलेलं असतं, तर भगवंतानी दिलेलं असतं. त्याची प्रकृती ही सुदृढ झालेली असते आणि तो चंद्रभागेला नेण्यासाठी येतो, चंद्रभागेला घेऊन जातो आणि त्या मंदराचल नावाच्या पर्वतावर आपलं शासन करायला सुरुवात करतो. ही कथा नारदांनी धर्मराजाला सांगितली. नारद महाराज सांगतात की हे धर्मराजा, जो कोणी हे व्रत मनोभावे करतो त्या असणाऱ्या व्यक्तीला अक्षय अशा स्वरूपाच्या साम्राज्याची प्राप्ती होते. एवढंच नाही तर त्याची शारीरिक प्रकृतीसुद्धा उत्तम स्वरूपाची होते. आणि असं हे व्रत, एकादशीचं व्रत करावं. सकाम भावनेतून करा, निष्काम भावनेतून करा, कसंही करा, पण करावं. आणि ते केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होईल त्या पुण्याच्या माध्यमातून आपलं जीवन सुफळ आणि सुखमय करावं. रामकृष्ण हरी.